कोथिंबीर घालूया। तवंग तुम्ही बघू शकता, वा काय छान तर्री आलेली आहे। आमटी बनून तयार आहे। नमस्कार मंडळी, मी साधनास फूडी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया छान कटाची आमटी। तर खोबरं आपण छान भाजून घेऊया। खोबरं छान भाजून झालं तर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण भाजलेला कांदा, खोबरं आणि भरपूर सर्व कोथिंबीर घालून पेस्ट करून घेऊया। चला तर मग आपलं वाटण बनवून झालेलं आहे। मी याच्यामध्ये खोबरं, कांदा, कोथिंबीर घेतलेलं होतं आणि आलं लसूणची पेस्ट मी वेगळी करून घेतलेली आहे। तुम्हाला लागलं तर तुम्ही याच्यामध्येही टाकू शकता। तेल गरम करून घेत आहे। कटाची आमटी आहे तर तेल थोडं जास्तच लागणार आपल्याला। तेल गरम करून घे। छान मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरं, आलं लसूण पेस्ट 1 चम्मच टाकूया। आता आपण सर्व वाटण मसाला आपण परतून घेऊया। तर तुम्ही बघू वाटण छान परतून झालेलं आहे। तर मी ज्या कढईमध्ये कांदा, खोबरं भाजून घेतलेलं त्याच कढईमध्ये मी फोडणी देत आहे। ते टाकत आहे 1 चम्मच धनिया पावडर, पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला हा माझा घरचा आहे, मी घरगुती बनवते तो आहे। आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता। आणि छान परतून बघू शकता आपला मसाला छान झालेला आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्येच आपलं वाटण वेस्ट न जाऊ देता मी हे पाणी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपल्या कलर छान आलेला आहे। या स्टेजला आपण आपल्या कटाच्या आमटीचं जे आपण पाणी काढून घेतलेलं होतं ते ॲड करून घेऊ। वा, आणि छान मिक्स करून घेऊया। मीठ घालून घेऊ, मिक्स करून घेऊ। कोथिंबीर घालूया। तर आधी सांगितल्याप्रमाणे आपण काहीच वेस्ट जाऊ देत नाही। तर कटाच्या आमटीचं जे पाणी काढलेलं होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ॲड करून घेतलं। आपल्याला जास्त आमटी घट्टसर किंवा पातळ नाही करायची, ही अशी छान लागते। तर मंडळी छान आपण एक दणकन उकळी काढून घेऊया। काय छान तर्री आलेली आहे। चला तर मग आपण सर्व करून घेऊया। चला तर मंडळी आपली कटाची आमटी बनून तयार आहे। आपल्या कटाच्या आमटीला किती छान तवंग आलेला आहे। विदर्भामध्ये ना मंडळी याला साराची भाजी म्हणतात। कटाची आमटी म्हणते कोणी कोणी, साराची भाजी म्हणते। तर छान पुरणपोळी सोबत ही कटाची आमटी आणि मस्त छान तूप खूप टेस्टी लागते। आणि विदर्भ स्टाईल याच्यामध्ये छान कांदा भजी याच्यामध्ये टाकतात आणि खातात, खूप यम्मी लागते। तुम्हीही ट्राय करून बघा। जर ही कटाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।